तुम्ही इथे पाहू शकता एका छोट्या कुंडीमध्ये लावलेला हा पुदिना किती छान असा हा वाढलेला आहे। दिसायला हिरवागार आणि औषधीय गुणांनी भरपूर असा हा पुदिना कुंडीमध्ये लावणे वाढवणे अतिशय सोपे असे आहे। आणि आता उन्हाळ्यामध्ये तर याचा जास्तीत जास्त वापर हा केला जातो, कारण आपल्या शरीराला हा थंडावा देण्याचं काम हे पुदिना हे करत असतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस.पी. किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये पुदिना कसा लावायचा, पुदिन्याच्या वाढीसाठी, तो हिरवागार घनदाट होण्यासाठी त्याला कोणती खते द्यायची, काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। पुदिना हा बीपासून तसेच कटिंगपासून हा लावला जातो, मात्र जर तुम्ही कटिंगपासून लावाल तर त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या लवकर रुजतात आणि आपल्याला लवकर पुदिना हा खायला मिळतो। पुदिन्याची ही कटिंग लावताना अगदीच कोवळी किंवा जून न घेता मध्यम आकाराचे 4 ते 5 इंच एवढ्या उंचीच्या फांद्या कट करून त्या फांद्याच्या खालच्या बाजूची जी पाने आहेत ती काढून टाकायची। आणि त्या फांद्या जर तुम्ही मातीमध्ये लावल्या तर 5 ते 6 दिवसामध्ये ज्या मुळ्या आहेत त्या रुजायला सुरुवात होते। पुदिना लावण्यासाठी ही मोठ्या आकाराच्या कुंडीची देखील ही आवश्यकता नसते, अगदी छोट्या कुंडीमध्ये देखील तुम्ही लावून खूप सारा पुदिना मिळवू शकता। मात्र कुंडी घेताना ही नेहमी पसरट आकाराची घ्यायची, त्याची उंची ही 8 ते 10 इंच एवढी असेल तरी देखील ही पुरेशी होते, कारण पुदिना लावल्यानंतर तो कुंडीमध्ये हा पसरत जातो। त्यामुळे पसरट आकाराच्या जर कुंडीमध्ये तुम्ही लावला तर खूप सारा तुम्हाला पुदिना हा मिळत राहील। पुदिना हा जास्तीत जास्त म्हणजे घनदाट होण्यासाठी आपल्याला काही कामे देखील करावी लागतात। म्हणजे जेव्हा पुदिना वाढ जातो तेव्हा तो वरच्या बाजूने थोडा हा कट करत जावा, त्यामुळे खालच्या बाजूने खूप साऱ्या नवीन फांद्या ह्या तयार होतात आणि आपल्याला भरपूर असा पुदिना हा मिळत राहतो। पुदिन्याची कटिंग केल्यानंतर मात्र आणखी नव्याने तितकाच आपल्याला पुदिना मिळण्यासाठी त्याला कोणतेही एखादे खत द्यावे, त्यासाठी तुम्ही आपल्या घरातील देखील वस्तूंचा वापर हा करू शकता। तुम्ही चहा पावडर, त्याचबरोबर जे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी आहे त्याचा देखील जरी तुम्ही खत म्हणून पुदिन्याला वापर केला तरी पुदिन्याची वाढ ही चांगली होऊन तो हिरवागार घनदाट होण्यासाठी ही मदत होते। पुदिन्याच्या या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते, त्यामुळे पुदिना लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला भरपूर असे हे ऊन मिळेल। मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र थोडे संरक्षण करावे। पुदिन्याला या पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यायचे, म्हणजे कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत हे पाणी द्यायचे। आता आपण पुदिन्याच्या वाढीसाठी जे खत तयार केलेले आहे ते मी हे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे। म्हणजे शेणखत किंवा ज्या शेणी असतात त्या 3 ते 4 दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। शेणखत हे पुदिन्याच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे, कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि पुदिन्याच्या वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्तच खताचीही आवश्यकता असते। मात्र हे जे खत आहे ते तयार केल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा खत म्हणून हा वापर करायचा आहे, कारण तयार केलेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे त्याचा आपल्या झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते। म्हणजे तयार केलेले हे जे खत आहे ते 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपल्याला या खताचा करायचा आहे। अशा प्रकारे पुदिन्याची कटिंग केल्यानंतर तुम्ही या खताचा वापर केला तर पुढील 7 ते 8 दिवसामध्येच तुम्हाला खूप सारा पुदिना हा नव्याने उगवलेला हा दिसून येईल। तर अशा प्रकारे घरच्या घरीच कुंडीमध्ये जर तुम्ही पुदिना लावलात तर आपल्याला खूप सारा हा पुदिना खायला मिळेल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।